नमस्कार. तुहेरे माझा मितवा ह्या सिरियलचे अपडेट रोज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. आज आपण तुहेरे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये पाहणार आहोत. सगळेजण प्लॅनिंग करण्यासाठी बसलेले असतात अंजलीताईच्या रूममध्ये. सगळ्यांना शोधत शोधत ईश्वरी त्या ठिकाणी येते आणि विचारू लागते, मी तुम्हाला सगळ्यांना शोधत होते, तुम्ही इथे सगळेजण काय करत आहात? तर इथे अंजली म्हणते, काही नाही, सहज गप्पा मारत बसलो आहे, मला हॉस्पिटलला जायचं आहे, तर तू येतेस ना माझ्यासोबत? तर ती म्हणते, हो ताई, चला आपण निघूया. आणि अंजली लगेचच चालाखीने ईश्वरीला बाहेर घेऊन जाते. अर्णव, मामा आणि आकाश सगळी प्लॅनिंग बड्डेची चुपचाप करत असतात आणि तिला सांगतात, आम्ही जोपर्यंत फोन करत नाही तोपर्यंत येऊ नका. आणि वल्लवी हे सगळं काही प्रकार पाहत असते. आणि ह्या पार्टीमध्ये आता ईश्वरीच्या लावण्य आणि राकेश यायला हवा, त्यांना माहिती द्यायला हवी, म्हणून लगेचच वल्लवी त्यांना फोन करून बोलावून घेते. इकडे खूप वेळ लागला सोनोग्राफीला असं म्हणत दोघीजणी गप्पा मारत घरात एंट्री करतात. ईश्वरीचं कुठेच लक्ष नसतं. जेव्हा समोर पाहते त्यावेळेला अख्खा इंदोर आपल्या हॉलमध्ये येऊन बसले. इंदोरी स्टाईलमध्ये सगळेजण तिला बर्थडे विश करताय आणि ती इतकी खुश होते. हे सगळं पाहून इथे इतकं भारी वाटत असतं तिला. खरंच इंदोरला पोहोचले की काय मी, असं तिला वाटू लागलेलं असतं. सगळ्यांना पाहून ती खूप खुश होते. सगळ्या गोष्टी ती नजरेखालनं टाकू लागते. आणि इथे अर्णव तिला सांगतो, तू नेहमी म्हणते हम इंदोर से है, हो की नाही? मग इंदोरी स्टाईलमध्येच तुझा बर्थडे व्हायला हवा असाच विचार करून मी हे सगळं प्लॅन केले. ईश्वरी प्रत्येक गोष्टीच्या आठवणी छान प्रकारे आठवू लागते. तिला ते सगळं काही आठवत असतं. ज्यावेळेला ती गावी राहायची, तिचं दुकान, ते सगळं काही तिला आठवतं. ती खूप इमोशनल झालेली असते. अर्णव तिला खूप छान शुभेच्छाही देतो आणि मग स्वतः औक्षण करण्यासाठी ताट घेऊन येतो. तिचं औक्षणही तो स्वतःच्या हाताने मग करू लागतो. तिला ओवाळू लागतो, तिला घास भरवू लागतो. आणि हे सगळं होत असताना ती मनापासून त्यांचे आभार मानते आणि सांगते, माझा वाढदिवस आजपर्यंत कोणीही असा सरप्राईज देऊन मला कोणी केलेला नाही आणि आज पहिल्यांदा असं सरप्राईज मला मिळाले. खरंच खूप आनंद झाला. खूप हटके होता हा वाढदिवस माझा आणि मी आयुष्यभर लक्षात ठेवल, कधीच विसरणार नाही, अशी ही ईश्वरी बोलते. आणि इमोशनल झालेली ईश्वरी इथे अर्णवशी गप्पा मारत असते. त्याच वेळेला प्रत्येकजण तिला शुभेच्छा देऊ लागतं. सगळ्यांच्या शुभेच्छा तिला खूप आवडतात, पण लावण्याने दिलेल्या शुभेच्छा ह्या काही तिला आवडत नाही. राकेशने दिल्यानंतर ते तोंडच फिरून घेते. मग इथे ती अर्णवचा उत्साहापोटी हात पकडते आणि त्याला म्हणू लागते, तुम्ही दिलेले हे सरप्राईज मी जन्ममध्ये कधीच विसरणार नाही. तुमच्यामुळे आज माझा इतका वाढदिवस स्पेशल झाला. तुम्ही आज माझ्यासाठी खूप छान वाढदिवस करून माझा दिवसच बनवून टाकला. मी आयुष्यभर लक्षात ठेवल, इतक्यात भारी यादी मला तुम्ही दिली आहे, असं म्हणत ती अर्णवचं कौतुक करू लागते. अर्णव तिला सांगतो की प्लीज हात सोड ना, सगळेजण बघतायत आपल्याकडे. मग ती लाजते. तिथे आकाश म्हणतो, काही हरकत नाही, आम्हाला चालेल तुम्ही हात पकडून काय आयुष्यभर राहिले तरी. सगळेजण हसू लागतात. मग इथे ईश्वरीला अर्णव केक कापायला घेऊन जातो. मग ती केक कापते. सगळ्यात पहिला घास ती आपल्या अर्णवला भरवते आणि अर्णव पण तिला घास भरवून शुभेच्छा देतो. ती खरंच मनापासून हे सगळं काही स्वीकारते आणि लवकरच तिच्या मनातली गोष्ट आपल्या अर्णवला सांगायचा विचार करत असते. आणि सगळेजण तिला मग गिफ्ट द्यायला येतात. प्रत्येकाचं गिफ्ट इतकं स्पेशल असतं. अंजली म्हणते, आमच्या तिघांकडनं तुला गिफ्ट. आकाशही देतो, मामाही देतात आणि देसाई कुटुंबाकडनं आपली नम्रता छान प्रकारे तिला गिफ्ट देते. तर आई बाबा का नाही आले, तर हॉस्पिटलला गेले, ते संध्याकाळच्या पार्टीत नक्की येतील असंही ती सांगते. आणि सगळेजण तिला खूप छान शुभेच्छा देतात. त्यानंतर मामा म्हणू लागतात की सगळ्यात भारी गिफ्ट आमच्यापेक्षा जर कोणाचं असणार तर आपल्या अर्णवचं असणार. काय रे अर्णव, कुठे आहे गिफ्ट? असं म्हणत मामा अर्णवला गिफ्ट द्यायला सांगतात. तो त्याचं गिफ्ट मग ईश्वरीच्या समोर ठेवतो. ईश्वरी म्हणते, मला तुम्ही गिफ्ट इतकं भारी बर्थडे सरप्राईज गिफ्ट दिले, हेच माझ्यासाठी आहे, एवढं कशाला करत बसले? तर तो तिथे सांगू लागतो, खरं तर हा ड्रेस मी तुझ्यासाठी स्वतः डिझाईन केलेला आहे, एकदम स्पेशल युनिक आहे, अशी डिझाईन तुला कुठेही मिळणार नाही. ते ऐकून तर आणखी जास्त भारावून गेली ईश्वरी की अर्णवने इतकं स्पेशल आपल्यासाठी केले. ह्या गोष्टीमध्ये ती इमोशनल होऊन मग त्याला थँक्यू म्हणते. तितक्यातच मामा म्हणू लागतात की आता बस झाल्या गप्पा, आता ना गिफ्ट वगैरे सगळं झाले, तर आता संध्याकाळच्या पार्टीची तयारी करायला हवी. ग्रँड पार्टी आहे, तर त्या पार्टीत चांगलं तयार वगैरे होऊन आपण सगळेजण येऊया, असं मामा म्हणतात. आणि मग तो ड्रेस ईश्वरी तिच्या रूममध्ये घेऊन जाते. इथे सगळेजण आनंदी असतात. प्रत्येकाला आनंद वाटत असतो आणि रूममध्ये सगळेजण आपापल्या तयारी करण्याच्या याच्यासाठी
जाऊ लागतात. त्याच वेळेला राकेश मात्र म्हणतो की मी लवकरच असा धमाका करेल की कुणालाही ह्या वाढदिवसाची आठवणही येणार नाही. पण काय करणार तो, हेही आता गुपितच आहे. पुढे आपल्याला हे दिसेल की वल्लवी मात्र तिचा डाव साधण्याचा प्रयत्न करत आहे. तिला तो फोटो ईश्वरीच्या रूममध्ये ठेवून तिलाच मिळेल अशा ठिकाणी ठेवायचा आहे, ज्याने सगळ्या वाढदिवसाचा रंग बेरंग होऊन जाणार. आता ईश्वरीला घेऊन इथे अर्णव मंदिरात गेला आहे. मंदिरात गेल्यानंतर दोघंजणं छान पूजा वगैरे करतात. खरं तर ईश्वरी त्याला विचारत असते, तुम्ही देवाकडे काय मागणं मागितलं? मी बघितलं होतं तुम्हाला, तुम्ही डोळे बंद करून काहीतरी मागत होते. तर अर्णव इथे गुचके खाऊ लागतो. तिला सांगायचं नसतं त्याला काय ते बोलला ते. मग तो म्हणतो, कुठे काय, मी कधी देवाकडे काही मागतो का? पण ईश्वरी म्हणते, आज तुम्ही माझ्यासाठी किंवा कोणासाठी तरी काहीतरी मागितले, खरं सांगा. पण इथे अर्णव सांगतच नाही, गोड गुपित त्याचं. मग तो म्हणतो, आपल्याला उशीर होत आहे, चल बरं बस गाडीत, असं म्हणत तो तिला गाडीत बसायला सांगतो. खरं तर तो म्हणतो, मी देवाकडे तुला मागितलं आहे, तू आयुष्यभर आनंदी राहावी, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या, असं मी देवाला सांगितले. इथे आपल्या ईश्वरीने पण देवाकडे अर्णवलाच मागितले. पण बघू आता ती तिच्या मनातले भावना अर्णवपर्यंत पोचवू शकते का. आता ह्या वाढदिवसाचा रंग बिघडवण्याचा प्रयत्न राकेश आणि लावण्या प्लॅन बी नुसार करणार. वल्लवीने इथे इतकी छान सेटिंग करून ठेवलेली आहे, तो फोटो त्या ड्रेसमध्ये घालून ठेवलेला असतो आणि तोच ड्रेस इथे लावण्य आणि राकेश मिळून ठरवतात की गायब करायचा, चोरी करायचा. इथे पिशवीत भरून तो ड्रेस, तो फोटो सगळं काही गुंढळून लावण्य निघाली आहे बाहेर घराच्या. आणि ती पिशवी मग ती घेऊन खाली येत असते. पण समोरूनच आता लावण्याला अर्णव आणि ईश्वरी दिसणार, कारण ईश्वरी आणि ते दोघंजणं मंदिरात जाऊन घरी येतात. त्याच वेळेला ईश्वरीचा पाय मुरगळतो आणि त्या पायाने तिला चालता येत नसतं. आपल्या अर्णव तिला पायाची मसाज करत देत तिथेच खुर्चीवर बसवून तिची सेवा करत असतो. पण इथे लावण्या ड्रेस घेऊन चोरून कडेकडेने निघालेली असते. त्यातच अर्णवचं लक्ष तिच्याकडे जातं. अर्णव तिला थांबवतो आणि म्हणतो, तू अशी गुपचूप कुठे चालली आहे आणि तुझ्या हातामध्ये काय आहे? हे ऐकल्यानंतर लावण्याच्या चेहऱ्याचा रंग सोडतो. चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार, जे काही रंगाचे बेरंग होणार ते पाहायला आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.